ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या मालेगावला घटसर्प आजाराने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू. नाशिकच्या मालेगाव चाळीसगाव फाटा भागातील मदारी यांच्या दोघां मुलाच्या घटसर्प या आजाराच्या लक्षणाने दोघां मुलांचे निधन झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. चाळीसगाव फाटा भागात राहणारे सुनील मदारी हे मूळ अजमेरकडील आहे. सुनील यांच्या गावोगावी जाऊन खेळ दाखवणे व मागून खाणे हा व्यवसाय आहे. 12ही महिने ही लोक भटकंती करतात, त्यामुळे त्यांना लसीचे महत्त्व कळत नाही. सुनील यांच्या 1 वर्षीय व 5 वर्षीय या दोघां मुलांच्या घटसर्प या आजाराने 2 दिवसात मृत्यू झाला. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी त्यांच्या वैद्यकीय समूहाला पाठवून चाळीसगाव फाटा येथे संपर्कात आलेल्यांना लसीकरण केले. घटसर्प आजार नेमका काय आहे? घटसर्प डिफ्थेरिया हा कोरिनी डिप्थेरिया नावाच्या जीवाणूमुळे मानवी श्वसन संस्थेला होणारा एक तीव्र आणि अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. हा आजार प्रामुख्याने घसा, नाक आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो. घटसर्पाची मुख्य लक्षणे: घशात पापुद्रा तयार होणे. घशात आणि टॉन्सिल्सवर पांढरट राखाळी रंगाचा जार पापुद्रा आणि स्युडो मेम्ब्रेन तयार होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. इतर लक्षणे: घसा खवखवणे, ताप येणे, मान सुजणे, गळ्याभोवती सूज येणे आणि कर्कश आवाज होणे. संसर्ग कसा होतो? हा रोग बाधित व्यक्तीच्या शिंकण्यामुळे, खोकल्यामुळे किंवा त्याच्या थेट संपर्कात आल्यामुळे हवेद्वारे पसरतो. उपाय आणि बचाव: लसीकरण. लहान मुलांमध्ये घटसर्पाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी DTP/पेंटावॅलेंट लस दिली जाते. उपचार: या आजारावर प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स आणि डिप्थेरिया अँटीटॉक्सिन DAT वापरून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.